सिंहस्थ पर्वणीच्या पार्श्वभूमीवर प्रकाशा येथील महत्त्वपूर्ण विकास कामांना गती देण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा नियोजन मंडळातून मंजूर झालेला सुमारे 6 कोटी रुपयांचा निधी हा केवळ गौतमेश्वर मंदिर परिसराच्या विकासासाठीच वापरण्यात यावा असा ठराव आज झालेल्या बैठकीत मंजूर करण्यात आला. 4 मे रोजी सायंकाळी 5 वाजता नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीस जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली आमदार चंद्रकांत रघुवंशी, माजी जिप उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, शहादा नगराध्यक्ष अभिजित पाटील तसेच जिल्हा नियोजन व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. याशिवाय प्रकाशा येथील ग्रामस्थ, पदाधिकारी आणि मंदिर ट्रस्टी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीदरम्यान सिंहस्थ पर्वणीच्या अनुषंगाने आवश्यक असलेल्या विकास कामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये गौतमेश्वर मंदिराचे सुशोभीकरण, घाटांची उभारणी, रस्त्यांची दुरुस्ती, चेंजिंग रूमची निर्मिती, अंतर्गत रस्ते व रिंग रोड या मूलभूत सुविधांवर निधी खर्च करण्यावर एकमत झाले. जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी प्रशासनाला स्पष्ट निर्देश देत सांगितले की सप्टेंबर 2026 पर्यंत वर्क ऑर्डर काढून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली पाहिजे. तसेच त्या लवकरच प्रकाशा येथे पाहणी दौरा करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. दरम्यान नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या गरजांना प्राधान्य देण्याची मागणी केली, तर रामचंद्र पाटील यांनी जलजीवन मिशनच्या कामांतील विलंबाबद्दल नाराजी व्यक्त केली. ग्रामस्थ प्रतिनिधींनीही चर्चेत सक्रिय सहभाग नोंदवला. प्रकाशा सिंहस्थ पर्वणीसाठी मंजूर निधी केवळ पर्वणीशी संबंधित विकास कामांसाठीच वापरला जावा. वाढीव निधीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याशी चर्चा करून लवकरच प्रत्यक्ष भेट घेणार आहोत. आमदार चंद्रकांत रघुवंशी, ई मराठी न्यूज नेटवर्क. प्रतिनिधी नरेंद्र गुरव. प्रकाशाला कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातून पूर्ण देशभरातले भाविक प्रकाशा येथे येतील आणि त्याच्यासाठी जिल्हा स्तरावर नियोजन सुरू होतं. एक मीटिंगचं घेण्यासंदर्भात मी महाशय जिल्हाधिकारी यांना पत्र दिलं होतं आणि त्याच्याप्रमाणे आज मीटिंग झाली. आज फक्त 5 कोटी रुपये त्यांच्याकडे जिल्हा नियोजन मधून केलेले आहेत. त्या 5 कोटी रुपयामध्ये सुद्धा गावकरी जे गावोपयोगी कामं सांगतील तीच कामं घ्यावी. कोणीतरी बसून कुठंतरी चेंबरमध्ये सांगायचं आणि हे करा, त्याच्याऐवजी गावाला प्राधान्य द्या. कारण भाविक गावात येणार आहे, मंदिरावरच येणार आहे आणि 2 मंदिरांच्याही ठिकाणी जातात. त्याचे रस्ते आणि परिसराचं सुशोभीकरण हे महत्वाचे काम आहे आणि त्याच्यासाठीच आज जिल्हाधिकारी मॅडमांनाही विनंती केली. उद्या सकाळी अधिकारी जातील आणि गावकरी जे काम सुचवतील तीच कामं कुंभच्या याच्यामध्ये झाली पाहिजे. वरिष्ठ पातळीवरून शासनाकडनं सुद्धा निधी आणायचा प्रयत्न करतोय. आम्ही स्वतः सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलं होतं की आपण जेवढा निधी नाशिकला देणार त्याच्या 10% निधी तरी प्रकाशाला द्या. त्याचा आकडा बी फार मोठा होतो, तेवढे पैसे देणार नाहीत आपल्याला माहिती आहे, परंतु मागताना कधीही कमी पडायचं नाही, जास्तच मागायचे. मग जे येतील ते, पण प्रकाशाचं कुंभच्या निमित्तानं कायापालट झाला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे आणि ते पण गावकरी ठरवतील तीच कामं झाली पाहिजे. याच्यासाठी आजची मीटिंग होती. सर्व गावकऱ्यांनी सुचवलेलीच कामं घेण्यासंदर्भात निर्णय झालाय आणि भविष्यामध्ये ती कामं चांगली, आज 5 कोटीची का असेना, पण ती कामं चांगल्या दर्जाची गावकरी करून घेतील अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. सामान्य जनतेचा आवाज थेट तुमच्यापर्यंत. ई मराठी न्यूजच्या ताज्या बातम्या आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा लगेच.